श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर पहा, आज अनंत चतुर्दशी आहे आणि आजपासून 6 वाजल्यापासून आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पौर्णिमा चालू झालेली आहे. आणि पहा, पितृपक्षातला उद्या आहे पहिला दिवस, म्हणजे उद्या पहिलं पितृपक्षातलं पहिलं श्राद्ध असणार आहे. म्हणजे कुणाची प्रथम असते, कुणाची द्वितीय असते, कुणी तृतीयेला घालतं. तर पितृपक्ष आता उद्यापासून सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा उठले की लगेच पौर्णिमेच्या दिवशी पहिला पितृपक्ष चालू होत असतो. आणि हा पितृपक्ष चालू झाला की ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टी खायच्या नसतात, तर त्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. तर पहा, हे पितृपक्ष जो आहे तर तो 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. म्हणजे बरेच जण असतात त्यांचे पित्र कधी कधी सर्व पित्रे अमावस्येला सुद्धा असतात. तर अशा हा आपल्याला काळ जो पितृपक्षाचा चालू झालेला आहे. दरवर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला चालू होतो आणि अश्विन पक्षातील अमावस्यापर्यंत पितृपक्षाला श्राद्ध असं देखील म्हटलं जातं. या दिवशी बघा, पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दर्पण, पिंडदान, त्याचबरोबर श्राद्ध असे विधी केले जातात. पितृपक्षामध्ये पहा, बरेचसे कामं असं आहेत की ते लोक करणं टाळतात. बघा, पितृपक्षामध्ये महत्त्वाचं काम जे आहे तर ते म्हणजे केलं जात नाही, ते म्हणजे केस कापणे व नख कापणे. या महिन्यामध्ये पहा, या पितृपक्षामध्ये केस किंवा नख कापली जात नाही. म्हणून बघा, पौर्णिमेच्या दिवशी नख आणि केस कापायचे असतात. आणि त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून केस, नख किंवा दाढी हे आपल्याला अजिबात करायचं नाही. 17 दिवस आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्याला असे काही पदार्थ आहेत ते खायचे नाही. तर बघा, कोणते 3 पदार्थ आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, असे 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये सेवन जर आपण केले तर त्यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी माताही निघून जाऊ शकते आणि पितृदोषसुद्धा आपल्याला भोगावा लागू शकतो. त्यामुळे ते कोणते 3 पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे टाळायचे आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये आणायचे सुद्धा नाही. तर पहा, हे 3 पदार्थ जर आपण आपल्या घरामध्ये खाल्ले तर आपल्या घरामध्ये गरिबी येते आणि पितरांचे खूप दोष निर्माण होतात. म्हणजे पितृदोष आपल्या घराला लागला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही टिकत नाही. आपल्या घरातून ती अनेक वाटांनी निघून जाते. शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये पितृपक्ष जोपर्यंत चालू आहे, म्हणजे पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत जे पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. तर बघा, आपण घरामध्ये ज्या भाज्या करतो, सकाळ संध्याकाळ ज्या भाज्या करतो त्यामध्ये आपण लसूण आणि कांद्याचा वापर करत असतो. तर बघा, त्यामुळे आपल्याला ह्या लसूण आणि कांद्याचं ह्या पितृपक्षामध्ये अजिबात समावेश करायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या पितृपक्षामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. म्हणजेच काय, मांस, मच्छी, अंडी किंवा मग आपण जे मटण वगैरे खातो ते आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये खायचं नाही. त्याचबरोबर बघा, ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला शिळं अन्नसुद्धा खायचं नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करायचं नाही. तर शुभ कार्य म्हणजे काय, तर आपण एखादा गृहप्रवेश करणार असाल किंवा मग नवीन काही गोष्टी आपल्या घरामध्ये खरेदी करून घेणार असाल किंवा मग काहीतरी शुभ कार्य आपल्या घरामध्ये करणार असाल तर ते करण्यास मनाई असते. त्याचबरोबर बघा, आपण काही नवीन घर घेणार असाल किंवा मग नवीन घराचं काही बुकिंग करणार असाल किंवा काही शुभ कार्य करणार असाल तर ते ह्या महिन्यामध्ये करायचं नाही. म्हणजे ह्या पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत आपल्याला करायचं नाही. त्याचबरोबर बघा, असा एक महत्त्वाचा पदार्थ आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये खायचा नाही. तो म्हणजे कोणता आहे, ती म्हणजे जी उडदाची डाळ आहे. पहा, जे काळे उडीद असतात तर त्याची डाळ आहे. तर त्या डाळीपासून जे पदार्थ आपण बनवतो तर ते पदार्थ आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये खायचे नाहीत. म्हणजे ह्या डाळीपासून जे पण काही आपण बनवू ते आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये अजिबात खायचं नाही. त्याचबरोबर एक महत्त्वाची भाजी म्हणजे ती म्हणजे कोबी. तर बऱ्याच घरामध्ये पहा, पत्ताकोबी हा बनवला जातो. त्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये पहा, आवर्जून हा कोबी खायचं टाळावं.
तर पहा हे झाले 2 पदार्थ. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे दुधी भोपळा. तर ह्या महिन्यामध्ये पहा म्हणजे ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला दुधी भोपळ्याचं सुद्धा सेवन करायचं नाही. तर पहा दुधी भोपळा आपल्याला आपल्या घरामध्ये सेवन करायचा नाही. तुम्ही जो डांगर असतो, जो लाल भोपळा असतो तो आपल्या घरामध्ये सेवन केलेला खूप चांगला असतो. म्हणजे तो डांगर जे आहे तर ते आपल्याला आपण पहा पितृच्या जे भाज्या करतो त्यामध्ये सुद्धा ह्या लाल डांगरचा वापर करत असतो. तर ते आपल्याला सेवन करणं खूप चांगलं आहे. परंतु दुधी भोपळा आपल्याला आपल्या जे काही आपण हे पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत ह्याचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर बघा अजून काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये सेवन करायच्या नाहीत. त्या म्हणजे काळे चणे असतात बघा, किंवा मग पांढरे चणे किंवा मग म्हणजे हरभरे असतील, म्हणजे काळे हरभरे असतील किंवा मग पांढरे हरभरे असतील, तर या गोष्टींचं सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये सेवन करायचं नाही. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत, ह्या आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये आवर्जून टाळायच्या आहेत. तर हा पितृपक्ष 17 दिवसाचा असतो आणि ह्या 17 दिवसामध्ये बघा आपल्याला हे गोष्टी टाळणं नक्कीच जमणार आहे. कारण ह्या एवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी नाहीत की जेणेकरून त्या आपल्याला रोज खावाच लागतील असं नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की टाळाव्या. तर ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत. त्याचबरोबर बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पितरांसाठी रोज एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे तर आपल्याला त्या दिव्याच्या जे तेल आहे तर ते तेल आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे. आणि बघा जी वात आपण घालणार आहोत तर त्या वातीला जी कापसाची वात असते आपली तिला थोडंसं काहीतरी काळं लावायचं आणि ती काळी वात आपल्याला तयार करून रोज पितरांसाठी त्या दिव्यात तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे जोपर्यंत हा पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत. त्याचबरोबर ह्या पितृपक्षामध्ये पहा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये पित्र असतील, म्हणजे ज्या दिवशी तुमची दिवस आहे त्या पित्र घालायचा, तर त्या दिवशी आपल्या पूर्वजांचे पित्र घालायचे आहेत. आणि त्याचबरोबर त्यांची जे काही आवडत्या वस्तू आहेत, त्यांना ज्या काही गोष्टी आवडत होत्या त्या वस्तू आपल्याला त्या दिवशी दान देखील करायच्या आहेत. ज्या पण तुमच्या पितरांना आवडत्या गोष्टी होत्या त्यासुद्धा तुम्ही त्या नैवेद्यामध्ये त्यांना अर्पण करायचे आहेत आणि दान देखील करायचे आहेत. तर पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या पितरांसाठी सेवा करायची आहे. हा पितृपक्ष खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पितृदोष दूर करण्यासाठी हा पितृपक्ष खूप महत्त्वाचा आहे. तर ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही खाण्याच्या टाळायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन ह्या दिवशी स्नानसुद्धा करू शकता. म्हणजे तुमच्याकडे कोणता पितृदोष असेल तर तो पितृदोष ह्या नदीमध्ये स्नान केल्याने तो दूर. त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये आपल्या पितरांसाठी पहा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा रोज संध्याकाळी लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तेल घाला, तूप घाला, काहीही घातले, कोणतेही तेल घातले तरी चालेल, परंतु आपल्याला रोज ह्या पितृपक्षामध्ये एक दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा. तर अशा प्रकारे बघा आपल्याला आपल्या घरावरती जे पितृदोष असतो तो दूर करण्यासाठी, आपल्या घरातून लक्ष्मी बाहेर निघून न जाण्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या चुकूनही सेवन करायच्या नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हा पितृ जो पक्ष आहे तर तो संपेपर्यंत ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.